सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट, सोपा आणि एकदम चविष्ट उपमा करायचा असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सुरुवात करूया रव्यापासून. रवा मंद आचेवर छान भाजून घ्या. आता लागणार आहेत 2 मोठे कांदे, कढीपत्ता, शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या आणि भरपूरशी कोथिंबीर. रवा भाजून झाला की तो बाजूला काढून घ्या. आणि आता याच कढईत तेल गरम करून शेंगदाणे छान कुरकुरीत तळून घ्या. त्याच तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि मस्त फोडणी तयार. यात कांदा घालून तो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्या. मग हिंग, हळद, मीठ आणि कोथिंबीर. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. 1 वाटी रवा घेतला असेल तर घ्या त्याच्या दुप्पट, म्हणजे 2 वाट्या गरम पाणी. पाण्याला छान उकळी आली की रवा एकदम सगळा न टाकता हळूहळू घाला आणि सतत मिक्स करत राहा. यामुळे उपम्यात गुठळ्या होणार नाही आणि एखादी गुठळी झालीच तर चमच्याने लगेच फोडून घ्या. आता वरून ते कुरकुरीत शेंगदाणे 1 मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजू द्या. बस, मग तयार होतो असा खमंग, मोकळा-मोकळा आणि एकदम घरगुती उपमा.